कांद्याचे भाव घसरतायत, पेट्रोलचे भाव वाढतायत, डिझेल आता पेट्रोल पंपवर बंद करण्यात आलं आहे असं मला आज बरेच शेतकऱ्यांचे फोन आले. काही ठिकाणी त्या ठिकाणी फक्त 500 रुपये 2000 रुपयाचं डिझेल भरण्याची परवानगी देत आहेत. त्यासोबत खत पण त्या ठिकाणी बंद शेतकऱ्यांना मिळत नाहीये. हे सगळं सुरू असताना आम्ही उद्या एक जन आक्रोश रस्ता रोको मार्केट यार्डामध्ये सगळे शेतकरी, कारण का जसं मी म्हणाली डोक्यावरनं पाणी गेलं आणि आता लोकांमधून तुम्हाला उद्रेक आणि उठाव त्याचं पहिलं पाऊल कॉक्रोच जनता पार्टी होतं, पण आता रस्त्यावर पण लोक उतरल्याशिवाय राहणार नाही. सोलापूरच्या बाजारामधली एक पावती बाहेरली शेतकऱ्याची 300 रुपये त्या शेतकऱ्याला भरावे लागले कांद्याचं. आणि अशी एवढी वाईट परिस्थिती आहे आणि कोणाचंही लक्ष या ठिकाणी नाही आहे. आपल्याला दिसून येतं सत्ताधारी मस्त आहेत आणि शेतकरी त्रस्त आहेत. काँग्रेस जनता पार्टीचा उल्लेख केला, त्यांच्या संस्थापकाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, त्यांच्या घराला पोलीस अमेरिकेत जाऊन मारण्याच्या पण धमक्या येत आहेत त्यांना. आणि तुम्ही बघू शकता की कोणत्याही प्रकारचा विरोध झाला की हे लोक कसे वागतात आणि अहंकारी किती झाले त्याच्यावरून कळतं. पण काँग्रेस जनता पार्टी ही सुरुवात आहे त्या रेव्होल्युशनची, त्या क्रांतीची. लोकांना व्यासपीठ अशी मिळत नाही म्हणून ते सोशल मीडियाचा आता वापर आणि 21 मिलियन फॉलोअर्स त्या काँग्रेस जनता पार्टीला मिळालेत. ही सुरुवात आहे आणि हा उद्रेक तुम्हाला येणाऱ्या दिवसात दिसायला मिळेल, बघायला